घेतलं, एचव्ही घेतलं. एचव्ही म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब, ज्याला आपण कार्यकारी क्रिया म्हणतो. बी म्हणजे वर्ब जे मुख्य सेंटेन्स मध्ये मुख्य असतं, ती आपण क्रिया करू राहिलो त्याला बोलतो V1 V2 V3 हे याचं ग्रुप आहे. आणि ऑब्जेक्ट बघा आता तुम्हाला सांगतो सब्जेक्ट म्हणजे काय? तो एक कर्ता आहे. कर्ता म्हणजे मुख्यतः कर्ता आपण घेतो समजा या ठिकाणी आय असेल, ही असेल, शी असेल, ते असेल, ठीक आहे ना, वी असेल, यू असेल, शब्द आपण त्या ठिकाणी घेतोय. हे झालं तुमचे टोटल सब्जेक्ट, ठीक आहे. आता त्याचबरोबर एचपी म्हणजे काय? एचपी म्हणजे आपण त्याला म्हणतो हेल्पिंग वर्ब. त्या हेल्पिंग वर्ब मध्ये आपण भरपूर काही शिकलो त्यामध्ये. याच्यामध्ये असेल एम, इज, आर, वॉज, ठीक आहे ना, वेअर, त्याचबरोबर हॅव, हॅज असेल, त्यानंतर हॅड असेल, शाल असेल आणि विल असेल, ठीक आहे. हे झाले तुमचे हेल्पिंग वर्ब. म्हणजे तुम्हाला लगेच कळून जातं की बुवा एम असेल तर कोण असेल, इज असेल तर कोण असेल, आर असेल तर कोण असेल. समजा एम जर आपण त्या ठिकाणी वापरलेलं असेल, एम वापरलं तर समजून घ्यायचं ते एकटा आपण स्वतःसाठी त्या ठिकाणी एम वापरतो, स्वतःसाठी. त्याचबरोबर इज असेल तर आपल्या एखादा व्यक्ती त्या ठिकाणी दाखवलं, इज बॉय, इज गर्ल, आहे की नाही, आपण दाखवायचं तर त्यावेळेस आपण इज वापरतो. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती, एकापेक्षा जास्त व्यक्ती आपण दाखवायचं तर दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण इज वापरतो. आणि आर आपण वापरतो तेव्हा ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तीच्या बाबतीत जर आपण त्या ठिकाणी बोलायचं असेल तर त्या ठिकाणी आपण आरचा वापर करत असतो, बरोबर आहे की नाही. मग हे झाले तुमचे हेल्पिंग वर्ब, हे आहे, ठीक आहे. त्याचबरोबर राहिला तुमचा आता वर्ब. आता वर्बच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहे वर्ब म्हणजे काय. मराठीमध्ये लक्षात ठेवायचं आहे की जापान इंग्रजी शब्दाचा अर्थ हा करताना त्याच्या शेवटी हा मराठीतला न आणि नी येणार आहे, तो इंग्लिशचा त्या ठिकाणी वर्ब राहणार. जसं टू, कम, ईट, ड्रिंक, ड्राईव्ह, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो रन, थ्रो, स्लीप, राईट, बाय, सेल, ईट, माहिती ना. हे तुम्ही मराठीमध्ये याचे अर्थ करा. गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, रन म्हणजे पिकणे, आहे की नाही. एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या शेवटी तुम्हाला नी येणार आहे, तो समजून घ्यायला तुमचा मराठीत आपल्या इंग्लिशमधला वर्ब आहे, ठीक आहे. त्याचबरोबर बघा आता V1 V2 आणि V3 म्हणजे काय. हे जो वर्ब आहे हा वर्ब, या वर्बचे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप म्हणजे वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ अशी तीन रूप आहेत. तर वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ हे रूप आहेत त्याची, कळलं का. म्हणजे गो असेल ते पहिलं रूप आहे गो, तर मग गोचं दुसरं रूप काय होईल? वेंट होईल, WENT वेंट. आणि तिसरं रूप काय होईल त्या ठिकाणी? गोल, गो वेंट गोल. पहिलं होणार गो, दुसरं होणार वेंट, तिसरं होणार गोल. चालेपर्यंत त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय? ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय तर कर्म आहे की नाही. कर्म म्हणजे काय? एखादी क्रिया आपण करतोय नेमकं कशावरती करतोय ती क्रिया आपण, आहे की नाही. बघा आता याच्यामध्ये सब्जेक्ट आपण समजा आय, आय झाला तुमचा सब्जेक्ट. बघा आता आय गो टू स्कूल. त्याचबरोबर दुसरं बघा आय एम गोइंग टू स्कूल. हे दोन सेंटेन्सेस आपण या ठिकाणी घेतले, बरोबर आहे. आता याच्यामध्ये हा सब्जेक्ट आला, काय झाला? सब्जेक्ट म्हणजे हा यस, बरोबर आहे. त्यानंतर तिथे हेल्पिंग वर्ब पण लावलेलं आहे का? नाही. मग बघा आता हे V1 आहे, काय आहे? V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आणि टू स्कूल हा झाला त्या ठिकाणी ऑब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला या ठिकाणी लागला, कळलं का. त्याचबरोबर दुसरा बघा आय एम गोइंग टू स्कूल. इथे काय लावलं सांगा बरं आपण? हेल्पिंग वर्ब लावला. काय लावला? हेल्पिंग वर्ब. म्हणजे बघा आता जर एकटा व्यक्ती आहे स्वतःबद्दल बोलायचं असेल तर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो आपण काय लावलंय? एम. आणि इथे जर समजा मी ही किंवा शी घेतलं असतं तर काय लावलं असतं? ही किंवा शी घेतलं असतं तर काय लावलं असतं? इज. व्हेरी गुड. ही गोइंग टू स्कूल, ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट, हा झाला हेल्पिंग वर्ब, हा झाला वर्ब. आणि आयएनजी त्याला प्रत्यय लावला आणि हा झाला त्या ठिकाणी तुमचा ऑब्जेक्ट. म्हणजे फॉर्म्युला काय झाला तुमचा? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, कळलं.
एवढं तुम्ही पाठ केलं तर समजून जायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामर आरामशीर टेन्स. ठीक आहे. आणखी दिवस फक्त एवढं बाकीचं आपण उद्याला पाहू.